नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे. ज्या स्त्रिया नुकत्याच आई होणार आहेत अ, किंवा ज्यांना ऑलरेडी आता बाळ झालेलं आहे आणि ज्या आता बाळाला स्तनपान करत आहेत, तर अशा स्त्रियांना, अशा मातांना मार्गदर्शन करण्यासाठी मी माझ्या YouTube चॅनलवर काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे डॉक्टर निखिल मुसळे. तर माझ्या YouTube चॅनलवरील आईच्या मनातील प्रश्न ही व्हिडिओ सीरीज नक्की पहा. त्या व्हिडिओ सीरीजचे 15 भाग आहेत. त्यातले भाग 3 ते भाग 13 हे लॅक्टेशन किंवा स्तनपान यासाठी मी डेडिकेट केलेले आहे. यामध्ये आईच्या मनातील वेगवेगळ्या प्रश्नांसंबंधी मी उत्तरं दिलेली आहेत. आता जाणून घेऊयात, की याच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर आईच्या मनातील प्रश्न भाग 3 हा आहे, आईचं दूध कसं वाढवावं? भाग 4 मध्ये आहे लॅचिंग, म्हणजे बाळानं आईच्या स्तनांची योग्यरित्या पकड घेतली आहे की नाही, हे कसं ओळखणार, हे त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आईच्या मनातील प्रश्न भाग 5 आहे ब्रेस्ट फीडिंग पोझिशन्स, म्हणजे बाळाला आईनं दूध पाजताना कसं पकडावं, की ज्यामुळं बाळाला व्यवस्थित दूध पिता येईल, हे भाग 5 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. भाग 6 मध्ये आईचं दूध किती दिवसात वाढेल, आईनं स्तनपान सुरू केल्यापासून, हे मी सांगितलेलं आहे. आईच्या मनातील प्रश्न भाग 7 मध्ये सीझर झाल्यावर आईला दूध येतं का? आणि येत असेल तर त्या आईनं कसं स्तनपान करावं? कसं दूध वाढेल सीझर झालेल्या आईचं? याबद्दल मार्गदर्शन आहे. आईच्या मनातील प्रश्न भाग 8 मध्ये वाटीत जर आईनं दूध काढून ठेवलं, तर मग ते किती वेळापर्यंत चांगलं राहील? ते फ्रिजमध्येच ठेवावं लागेल का? किंवा फ्रिजमध्ये न ठेवता वरच ठेवता येईल का? आणि मग ते कसं पाजता येईल? याबद्दल मी मार्गदर्शन केलेलं आहे. आईच्या मनातील प्रश्न भाग 10 मध्ये बाळाला आईचं दूध पुरतंय हे कसं ओळखणार? हे आई कसं ओळखू शकते? याबद्दल मी माहिती दिलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की आईचं दूध पुरतच नाहीये की काय बाळाला, अशी शंका आईला आणि घरातल्या माणसांना असते आणि त्यामुळे पावडरचं दूध चालू केलं जातं. तर मग बाळाला आईचं दूध पुरतंय हे कसं काय आई ओळखू शकते? याबद्दल मार्गदर्शन आईच्या मनातील प्रश्न भाग 10 मध्ये आहे. आईच्या मनातील प्रश्न भाग 11 मध्ये वर्किंग मदर, म्हणजेच नोकरी करणारी आई, जर तिला इच्छा आहे की स्वतःच्या बाळाला स्तनपान करण्याची, तर मग ती स्वतःचंच दूध स्वतःच्या बाळाला कसं काय पाजू शकते? काय उपाय करता येईल? हे मी मार्गदर्शन केलेलं आहे. आईच्या मनातील प्रश्न भाग 12 मध्ये आईचं दूध वाढवण्यासाठी काय औषध आहे? कुठल्या औषधानं आईचं दूध वाढू शकतं, जर कमी असेल किंवा येतच नसेल तर? तर याबद्दल आईच्या मनातील प्रश्न भाग 12 मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आईच्या मनातील प्रश्न भाग 13 मध्ये जुळ्या बाळांना स्तनपान कसं करता येईल याबद्दल मार्गदर्शन आहे. बऱ्याच वेळा जुळ्या बाळांना स्तनपान करायचं म्हणलं की एकतर आईची बेजारी होते, एका बाळात झाले की दुसऱ्या बाळाला पाजायचा, आणि दुसरं म्हणजे आईच्या मनात भीती असते की दोन्ही बाळांना दूध पुरेल की नाही. मग एकालाच आईचं दूध पाजलं जातं आणि दुसऱ्याला पावडरच्या दुधावर ठेवलं जातं. तर असं करण्याची काही गरज नाही. दोन्ही बाळांना आईचं दूध पुरू शकतं. तर ते कसं काय? याबद्दल आईच्या मनातील प्रश्न भाग 13 या सीरीजमध्ये मी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुम्ही नक्की माझं YouTube चॅनल डॉक्टर निखिल मुसळे याला भेट द्या आणि त्यातील आईच्या मनातील प्रश्न भाग 3 ते भाग 13 हे नक्की पहा. ज्या मातांना स्तनपान या विषयावर सल्ला पाहिजे आहे किंवा स्वतःच्या बाळाला पाजण्याची खूप इच्छा आहे, पण त्यांच्या मनात काही शंका आहेत किंवा काही अडचणी फेस करत आहेत, तर त्यांना नक्की फार चांगलं मार्गदर्शन या माझ्या YouTube चॅनलच्या व्हिडिओजमधून मिळेल. तर माझं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मनात आणखीही काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.